हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वातीज ब्लॉग अँड जय श्रीकृष्ण टू ऑल. सो आमच्या गार्डनमध्ये ना हे लिंबाचं झाड आहे, त्याला ना खूप सारे लिंबू आले. तर मी त्यांनाच बघायला गेली होती आज सकाळ सकाळी. आणि इथे लाजवाचं पण झाड आहे बघा, कसे लाजले ते सर्व. आणि सकाळची सुरुवात माझी ड्रायफ्रूट खाऊन झाली होती. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाकामध्ये आजचा मेनू होता डाळ पालक, भाकरी, चपाती, वांग्याचे काप. आणि इकडे वांग्याचे काप बनवण्यासाठी मी भला मोठा वांगा घेतला आणि त्याचे गोल गोल कट केले. ते कट्स मी एका बाउलमध्ये ॲड करून त्यावरती सर्व बेसिक मसाले ॲड करून त्याला मॅरिनेट करत ठेवून दिले, कारण नंतर त्याची तेलात तलाई होणार होती म्हणून. त्यानंतर मी इकडे लागली होती पालक कट करायला, कारण पालक पनीर नव्हतं बनवायचं, डाळ पालक. त्यानंतर मी इकडे घेतल्या होत्या चपात्या बनवल्या आणि फटाफट चपात्या बनवून झाल्या होत्या. त्यानंतर मी एक प्लेटीमध्ये रवा, तांदळाचे पीठ आणि मीठ मिक्स केले होते. त्यामध्ये मी ते कोट केलेले मॅरिनेट केलेले वांग्याचे काप कोट केले आणि ते स्लो गॅसवर शॅलो फ्राय केले. सो इकडे वांग्याचे काप झाले होते रेडी. त्याचसोबत आपली डाळ पालक पण इकडे झाली होती रेडी या जेवायला. आणि दुपारी मला या झाडाने फुल शॉक दिला, म्हणजे फुल सरप्राईज केलं. त्याला फुलं आली होती आणि मी हा विचारच करू शकत नव्हते की या झाडावर पण कधी फुलं येते. खूप छान वाटत होतं ते. आणि इथं आमच्या हळदीच्या झाडांना पण बघा मस्त पानं फुटलेत, नवीन पानं आहेत ते. नवीन झाडाला नवीन पानं आलेले आहेत ते. आणि इथे मी दुपारी हे पार्सल पॅक केले जे जायचे होते ठाण्याला. आणि दुपारी इकडे पार्किंग पण धुतली, मला धुवायचा खूप कंटाळा आलेला, पण धुतली मी. आणि आज आहे कार्तिक पौर्णिमा. सो संध्याकाळी मी इकडे दिवे लावण्याची तयारी करत होते. मी सर्व दिवे धुवून घेतले नव्हते, असेच घेतलेले. त्यामध्ये वाती टाकले, तेल टाकले आणि त्यांना प्रज्वलित केले. सो आता ते रेडी आहेत त्याच्या जागेवर जाण्यासाठी. इकडे मी रात्री चपाती बनवत होती, ती करपली बघा. त्यानंतर इकडे मी लागली होती बटाट्याची भाजी बनवायला. सुकी बटाट्याची भाजी बनवायची होती आणि ही मी लोखंडाच्या कढईत बनवली होती. तर तुम्ही बोलाल की तुमची कढई एवढी काळी काय? ती लोखंडाची कढई आहे म्हणून ती काळी आहे. त्यानंतर आई इकडे हे बनवत होत्या कुळथाची जिलेबी. तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तिला तर ते तसं घ्या. आणि मी जेवले नाही, मी फक्त त्यातला सूप पिला, कारण मला सर्दी लागलेली जराशी. त्यानंतर असंच होता माझा दिवस. आम्ही गेलो होतो वॉकसाठी. येताना मी डार्क चॉकलेट